नमस्कार माऊली. नमस्कार, बोला. सांगा ना. झालं जेवण झालं? नाही मौली, गाडीत आहे अजून. बोलू शकता ना एक 5 मिनिट? हो, 5 मिनिटच बोलू शकतो, 10 मिनिट नाही. त्यासाठीच फोन केला होता महाराज. 1 ऑगस्टला आपला भव्य असं आमरण उपोषण आपण आयोजित 100% आहे. केलेलं आहे. आयोजित आहे, 100% आहे. आणि मी नियोजनासंदर्भातच तुम्हाला कॉल केला की नेमकं प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नेमकी काय, म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांकडून आपल्याला उत्साहितपणे सर्वांनी सक्रिय सहभागी झालं पाहिजे आणि सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. त्या ठिकाणी मी उपोषणला बसणार आहे आपल्यासाठी. स्वतंत्र व्यवस्था प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं मला जेवढं सहकार्य होतं तेवढं मी 100% त्याचं प्लॅनिंग करतोय. एखादं हॉल त्या ठिकाणी घेतोय लेडीजांच्यासाठी राहण्यासाठी. अच्छा. जेवढं काही समीकरण जुळतंय तेवढं पूर्ण समीकरण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. काही अडचण तिथे येणार नाही. नेमकं महाराज, आता समजा प्रशिक्षणार्थी 31ला संध्याकाळपासून तिथं गोळा होणार आहेत, मग ही व्यवस्था 31 तारखेपासूनच आपण करण्याची फक्त मी 1 तारखेच्या अगोदर व्यवस्था होईल. 1 तारखेनंतर जसं आहे तसं आपण सर्वांनी बसायचं आहे. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपला पूर्ण प्रयत्न असणार आहे. आणि नेमकं 1 ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती सुद्धा आहे. त्यांची जयंती पण साजरी करणार आपण, त्यांना देखील अभिवादन करणार. नक्कीच माऊली. आणि प्रशिक्षणार्थींतर्फे नेमकी काय तयारी असायला पाहिजे याबद्दल येताना प्रत्येकाने आपापलं हातरून पांघरून असेल ते सोबत घेतलं पाहिजे, किंवा रेनकोट असेल ते सोबत घेतलं पाहिजे. एखादी छत्री सोबत असली तर घेतली पाहिजे. एखादी कपडे जोड जास्त सोबत असली पाहिजे. जर समजा पाऊस पडला, चिखलात बसावं लागलं तरी पण ती मानसिकता ठेवली पाहिजे. सोयीनुसार चालायचं नाही. म्हणजे आपल्याला काहीतरी गोड बातमी मिळल्याशिवाय आपल्याला उपोषण सोडायचं नाही या तयारीने. मग काळ्या दगडाची पांढरी रेषा आहे. 5 दिवस लागो की 10 दिवस लागो या तयारीनं काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. उपोषण निम्म्यात सोडणे किंवा बाकीचा असा विषय नाही. आपल्याला ठोस निर्णय किंवा ठोस मार्गदर्शन तिथं झालं पाहिजे. ठोस लेखी आश्वासन भेटलं पाहिजे, त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी होतील. नक्कीच माऊली. म्हणजे आपला जे निर्धार आहे हा आपण ठाम केलेला आहे की लेखी आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, हे ठरलेलं आहे. पहिला मुद्दा असणार आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट व्हायला पाहिजे आमची, असा मुद्दा त्यात असणार आहे. बरोबर. तर एकनाथ शिंदे साहेबांनी जर बोलवलं तर तिथून कार्यस्थळावरून मुंबईला जाऊ. पण जर पत्र भेट होत नाही, भेट भेटत नाही, तर पत्र कुठलाही विषय त्या ठिकाणी घेतला जाणार नाही. नक्कीच माऊली. मग माऊली, नेमकं आपला जो लढा आहे हा राज्यव्यापी लढा आहे आणि 5 नेतृत्व आपल्या सोबत आहेत. मग बाकीच्या नेतृत्वांना आपण याबद्दल काही माहिती वगैरे किंवा मी फक्त बालाजी पाटील चाकूरकर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. बाकी इतर नेतृत्वाशी माझं बोलणं झालेलं नाही. चाकूरकर साहेबांना त्याची मी कल्पना दिलेली आहे अगोदरच की मी सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेतोय, असं त्यांना मी सांगितलेलं आहे. तसं तुम्हाला मी माझ्याकडे रेकॉर्डिंग त्यांचं आहे तसं, तर आपल्या चॅनलमध्ये आपण दाखवा म्हणलं तर मी दाखवू शकतो. ऐका. सांगा. बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्यव्यापी मुंबई आझाद मैदान दलावून टाकले, अशा पद्धतीने बातमी त्याचं तुम्ही टाका. प्रत्येकाने प्रत्येक भागातून केलं तर आपला त्याचा परिणाम मोठा होईल. नक्की. म्हणजे आता हे खूप लोकांचं हे म्हणजे आपला जो मोर्चा इतका मोठा झालाय की त्याची नोंद घ्यावीच लागेल 100%. आणि मी काय करतो आता फक्त थोडं कामाचे नियोजन बघून मी आता मंगलप्रभात लोढांची बोलले ना, तेही मी बोललोच नाही असं, तर त्याच्या अनुषंगाने मी पत्रकार परिषद राज्य लेवलची, कारण कसं माहिती साहेब, हा विषय जो आहे ना लोकलला म्हणजे जिल्हा लेवलचा विषय नाहीये किंवा तालुका लेवलचा किंवा ग्रामपंचायत लेवलचा नाहीये. होय. तर हा विषय जो आहे तो पूर्ण राज्य लेवलचा विषय आहे. तर राज्य लेवलच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला पत्रकार परिषद घ्यावी लागते. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे त्याचा. आपल्या मोर्चाची दखल खूप मोठ्या प्रमाणात सरकारने घेतल्याचं चित्र आहे 100% मला. त्याच्यामुळे आता थोडस आपले जे काही तुमच्यावर प्रेम करणारे असतील, माझ्यावर प्रेम करणारे, हा विषय देखील त्यांच्या कानावरती आपण ठेवलेला सर. नक्कीच. चाकूरकर साहेब वगैरे इतर नेतृत्वांना सुद्धा तुम्ही म्हणजे बाकी गोष्टी सांगणार? मी त्यांना आताही फोन संध्याकाळी करणार आहे, जे काही बाकीचं जे आहे त्या अनुषंगाने. आणि अशी काय अडचण त्या ठिकाणी मला कुठं दिसत नाहीये. 100% पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळून जाईल. नाही, एक मीटिंग झाली होती त्यामध्ये असं सांगितलं होतं की अद्याप माहिती मिळाली नाही उपोषणाबद्दल म्हणून. नाही असं होत नाही कधी. मी बोललेलो आहे त्यांना, काहीतरी गैरसमज असेल
हो. काही अडचण नाही, पण माझे नेतृत्व एक म्हणून त्या ठिकाणी सगळेच उपस्थित राहतील सगळ्यांनाच. आणि असं ठरलं होतं वर्ध्यामध्ये की एका नेतृत्वाने निर्णय घेतला तर चार नेतृत्वाने मदत करायची, तर नक्कीच चार नेतृत्वाने सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी. नक्कीच नक्कीच माऊली. आमंत्रण नाहीये याला, आपण स्वतःहून सहकार्य करायचं आहे, कारण हे वैयक्तिक माझा कार्यक्रम नाहीये. त्यामुळे हा राज्य लेवलचा विषय आहे. मी बाकीचं काम करण्यामध्ये मग्न आहे सध्या. अच्छा. मीडिया असेल किंवा काही बाकीच्या गोष्टी असतील, काही गाणे असतील, काही हे असेल, काही ते असेल, त्या बाकीच्या गोष्टीत कार्यक्रम तो सक्सेस कसा करता येईल त्यावरती माझा जोर चालू आहे. त्यामुळे मला नेतृत्वाला माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून की सगळ्यांनीच हा कार्यक्रम आमंत्रण, हेच आमंत्रण म्हणून नव्हे तर आपल्याला ह्या मुलांच्या हक्कासाठी लढाई लढायची आहे. त्यामुळे सर्वांनीच सक्रिय होऊन यात सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती. आणखी माऊली एक 27 तारखेला संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा आपला मी तिथं धावती भेट माझी आहे त्या ठिकाणी. 1 अच्छा. तारखेच्या अनुषंगाने त्यांचा खूप आग्रह होता मी यावं, मी येतोय आणि त्या ठिकाणी जे काही नियोजन आहे तिथं पण मार्गदर्शन करतोय आणि तिथं देखील आवाहन करतोय की आपण 1 तारखेला सांगली या ठिकाणी यावं. नक्कीच माऊली. आपलं जे 5 पांडवाच्या नेतृत्वात जे काही मोर्चे आंदोलन होत आहेत त्यामध्ये प्रशिक्षणार्थींचा भरभरून आपल्याला प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद म्हटल्यापेक्षा रोजगाराची त्यांना एक जाणीव झालेली आहे की आम्हाला रोजगाराशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. म्हणून प्रशिक्षणार्थी बांधव सुद्धा सर्व नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या ज्या आंदोलनस्थळी असतील सर्वजण एक संख्येने, जास्तीत जास्त संख्येने येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यापुढे सुद्धा करत राहतील. 100% करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी सक्रिय होणं गरजेचं आहे. सगळ्यांनी त्यांना ताकद देणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनीच मोठ्या संख्येने उपस्थित राहणं पण गरजेचं आहे. आणि माऊली जे समजा काही मोजके प्रशिक्षणार्थी किंवा काही ठराविक प्रशिक्षणार्थी आपल्यासोबत उपोषणाला बसतील, जे विविध काही उपोषणाला म्हणजे सहभागी तिथं हजर राहू शकतील आणि सहभागी नाही होऊ शकतील, त्यासाठी काही भोजनाची वगैरे काही व्यवस्था असं काही नियोजन वगैरे आहे का? कागदावरती नसणार आहे पण म्हणजे मीडिया समोर नसणार आहे. अच्छा. त्या ठिकाणी भात आमटीची व्यवस्था आपण करायचं प्लॅनिंग केलेलं आहे. ठीक आहे ठीक आहे. पण नक्कीच. सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे, कारण तिथं मी बसणार आहे उपोषणला. बाबाने काही केलं नाही म्हणून मी मग उपोषणला तुम्हाला बसून मग मी जेवणाची व्यवस्था करत असतो. नाही नाही नाही, ते आमची तसं करतो मग. प्रशिक्षणार्थींची जी आहे जे आहे ते प्रत्येकाने हे भांडी असणार, तिथं गॅस असणार, सिलेंडर असणार, त्यामध्ये आमटी घालायची, भात घालायचं, नियोजन करायचं, ते प्रशिक्षणार्थींनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन ते त्या गोष्टी तिथं पार पडायचे. नक्कीच नक्कीच माऊली. एक शेवटचा प्रश्न नाही तर आपल्या तोंडून मला एक आव्हान म्हणजे तुम्ही करावं असं माझी इच्छा आहे की येणाऱ्या 1 तारखेबद्दल मला तुम्ही 36 जिल्ह्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ. सर्वांनी 36 जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थींना माझा मानाचा नमस्कार. आपण सर्वांनी आपल्या हक्कासाठी, आमच्यासाठी नाही, आम्ही तुमच्यासाठी लढण्याचा प्रयत्न करतोय. आपण सर्वांनी त्याला बळ द्यावं. ही एक ताकद जी आहे त्या ताकदीमध्ये नव्हे एकट्याचा खेळ, हा एकट्याचा खेळ नाही आहे. तिथं संख्याबळ खूप मोठ्या प्रमाणात असलं पाहिजे. अजून पत्र वगैरे काही या लागलेले आहेत, पण सरकारला त्या बाबतीतली एक वेगळी समीकरणात आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आपण आपल्या जबाबदारीपूर्वक अगदी शिस्त अशा पद्धतीनं, शांत आणि संयमी पद्धतीनं, मी कोणाला म्हणणार नाही तुम्ही तिकीट काढून येऊ नका, आपण आपल्या पद्धतीने. कारण मी जेव्हा आझाद मैदानला काही मुलं बिगर तिकीटचं येत होते त्यावेळेस मात्र काही लोकांना, मुलांना टीसीने पकडलं, ते फोन वगैरे माझ्याकडे आहेत. तर जो त्रास झाला तसा त्रास कोणाला होऊ नये, रातभर जागावं लागलं मला त्या दिवशी. तर कृपया माझी विनंती आहे की आपण शिस्तबद्ध, शांत आणि संयमी पद्धतीने या. ठीक आहे. नक्कीच माऊली. धन्यवाद. ओके सर. खूप खूप धन्यवाद. हॅलो.